तर नीटपणे जनता आपल्या पाठीशी उभी राहते आणि तेच चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं आहे, आपल्या विदर्भाच्या भूमीमध्ये निर्माण करायचं आहे। विदर्भाच्या करता कुठेही अन्याय न होऊन देण्याचं काम हे आम्ही प्रत्येक निर्णयाच्या बाबतीमध्ये घेत राहू। याबद्दल पण आपण तीळमात्र शंका त्या ठिकाणी बाळगू नका, अशा प्रकारची विनंती मी आज आपल्याला सगळ्यांना करतो। आज विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याने हा सत्कार होत असताना त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्यामध्ये काळजी करू नका। सगळे मिळून अतिशय चांगल्या प्रकारे संघटना आपल्याला मजबूत करायची आहे। आपल्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आपली मागे जी गेलेली आहे ती राष्ट्रीय पक्ष म्हणून पुन्हा मान्यता मिळवण्याच्या करता इतर राज्यांमध्ये देखील आपल्याला आपलं काम उभं करायचं आहे। तिथेही राष्ट्रवादीचं ताकद वाढवण्याचं काम करायचं आहे। त्याकरता प्रफुल्लभाई आम्ही सगळेच जण फार बारकाईनं लक्ष ठेवून आहोत, ही पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो। आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो। जे आमदार निवडून आलेले त्या सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद अजित।